नमस्कार, मी शेख कुर्बान, मी फैजपूर शहराचा नगरसेवक आणि माझा वार्ड क्रमांक 1 आहे। त्या वार्डमध्ये काल एक मोठी यात्रा हजरत मर्दान शाह वली बाबा रहमतुल्लाह यांची यात्रा भरली। त्या यात्रेच्या अनुषंगाने फैजपूर गावात त्या परिसरात मोठी खेळणी, बर्तन भांडी दुकाने, लहान मुलांसाठी खेळणी साहित्य, खाद्यपदार्थ असं खूप मोठ्या प्रमाणात तिथे 2 दिवस यात्रा भरते। आज त्याचा दुसरा दिवस आहे। आज तिथे संध्याकाळी कव्वालीचा पण प्रोग्राम आहे। हा फैजपूर शहर हा ऐतिहासिक शहर आहे। इथे 1936चे ग्रामीण अधिवेशन काँग्रेसचा पहिला अधिवेशन झालेला आहे, म्हणून इतिहासात या गावाची नोंद आहे। आणि या गावात आजूबाजूचे पंचक्रोशीतील खूप मोठे लोक येतात, व्यापारी उद्योग आहे, दुकानदारी आहे, म्हणून या गावाला खूप मोठा एक वैभव आहे। या गावामध्ये जे यात्रा भरते ते यात्रा 150-200 वर्ष झाले असं आम्हाला आमचे मोठे लोक सांगतात। आम्ही स्वतः आता 40-45 वर्षापासून ही यात्रा पाहत आहे आणि यात्रेचा स्वरूप खूप मोठा असतो। आणि या यात्रेचं मुख्य कारण आदिवासी समाजात लग्न जोडतात। हे यात्रेनंतर असं आमचे मोठे सांगतात की यात्रेमुळे आदिवासी समाजामध्ये मुली-मुलींचे लग्न जोडतात, म्हणून या यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा MP जवळ आहे, गुजरात जवळ आहे, म्हणून तिथून पण आदिवासी समाज येतो आणि मुस्लिम धर्मांचे तिथे लग्न जोडतात। या यात्रेमध्ये संपूर्ण जाती जमातीचे लोक सामील होतात, तिथे चदरी चढवतात, तिथे त्यांची मन्नत असतात। ते 2-3 दिवस मन्नतीचा प्रोग्राम सुरू असतो, म्हणून या यात्रेला खूप गत वैभव आहे आणि यात्रा खूप मोठी भरते बघा। तसेच या यात्रेमध्ये आजूबाजूची पंचक्रोशीतील सर्व लोकांचे ज्यांचे मान होते त्यांनी कमीत कमी 13 ते 14 DJ, 3 ढोल ताशे या मानवाल्याने आजूबाजू परिसरातील लोकांनी त्यांच्या स्वतःने तिथे DJ वगैरे किंवा बँड हे आणले होते आणि खूप मोठा रश होता। माझ्या अनुमते कमीत कमी त्या यात्रेसाठी 20 ते 25 हजार लोक